विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा TET पेपर 1 आणि 2 संदर्भात इतिहास विषयातील परीक्षेच्या दृष्टीने IMP प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, या व्हिडिओमध्ये आपण 31 प्रश्न इतिहास विषयात घेतलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना या 31 पैकी 25 पेक्षा जास्त गुण मिळतील त्यांचा जो इतिहास विषयाचा अभ्यास आहे तो परिपूर्ण झाला असं म्हणावं लागेल. चला तर मग लगेचच तुम्ही जाणून घ्या तुम्हाला किती मार्क मिळत आहेत. आपण एक प्रश्न घेणार आहोत आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगितलं तरी देखील चालणार आहे. चला तर मग लगेचच पाहूया. पहा, ही जी टेस्ट आहे ही 31 प्रश्न आपण इतिहासातले मोस्ट IMP प्रश्न घेतलेले आहेत आणि यातले जर तुम्ही 25पेक्षा जास्त उत्तरं जर बरोबर सांगितली तर खरोखरच तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास तुमचा परिपूर्ण झालेला आहे असं म्हणावं लागेल. पहिला प्रश्न, पतित स्त्रियांसाठी पंडित रमाबाई यांनी टिंबटिंब सुरू केले. पहा, बातमी सदन, कृपा सदन, सेवा सदन, मुक्ती सदन. चला सांगा, पतित स्त्रियांसाठी पंडिता रमाबाई यांनी काय सुरू केलं? बातमी सदन केलं, कृपा सदन, सेवा सदन, मुक्ती सदन. पहा, त्याचं अचूक उत्तर आहे कृपा सदन. काय? कृपा सदन. पर्याय क्रमांक 2 म्हणजे पतित स्त्रियांसाठी पंडिता रमाबाई यांनी कृपा सदन सुरू केलं होतं. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, अंधांसाठी पहिली शाळा कोणती? बातमी सदन, कृपा सदन, सेवा सदन, मुक्ती सदन. चला सांगा, अंधांसाठी पहिली शाळा कोणती? बातमी सदन, कृपा सदन, सेवा सदन, मुक्ती सदन. पहा, त्याचं देखील अचूक उत्तर आहे बातमी सदन. कोणतं? बातमी सदन. अंधांसाठी पहिली शाळा कोणती? तर बातमी सदन. त्यानंतर तिसरा मोस्ट IMP प्रश्न, हिंदू लेडीज सोशल क्लब कोणी स्थापन केली? पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, ताराबाई मोडक, रमाबाई रानडे. चला सांगा, हिंदू लेडीज सोशल क्लब कोणी स्थापन केले? ज्याला उत्तर येते त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे. पहा, अत्यंत महत्त्वपूर्ण टेस्ट सिरीज आपण आपल्या VPN गुरु या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध केली आहे. ही इतिहास विषयातील 17वी टेस्ट सिरीज आहे. पहा, हिंदू लेडीज सोशल क्लब कोणी स्थापन केले? तर त्याचं अचूक उत्तर आहे रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लब स्थापन केलेले आहे. चला पुढचा प्रश्न, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कुणी लिहिला? चला सांगा, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कुणी लिहिला? पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, ताराबाई मोडक, रमाबाई रानडे. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कुणी लिहिला? त्याचं अचूक उत्तर आहे ताराबाई शिंदे. पर्याय क्रमांक 2 ताराबाई शिंदे. त्यानंतर पाचवा प्रश्न, निराश्रित सेवा सदन संस्थेची स्थापना कुणी केली? जनाक्का शिंदे, अनुताई वाघ, ताराबाई शिंदे, ताराबाई मोडक. निराश्रित सेवा सदन संस्थेची स्थापना कुणी केली? सांगा, जनाक्का शिंदे, अनुताई वाघ, ताराबाई शिंदे, ताराबाई मोडक. पहा, पाचव्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जनाक्का शिंदे यांनी निराश्रित सेवा सदन या संस्थेची स्थापना केली होती. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, महात्मा गांधी यांनी भिल्लांचे धर्मगुरू असे कोणास संबोधले होते? पर्याय 1 तंट्या भिल्ल, ठक्कर बाप्पांना, पांडुरंग साबळे, महादेव गोपाळ कडू. पहा, महात्मा गांधी यांनी भिल्लांचे धर्मगुरू असे कोणास संबोधले होते? त्याचं अचूक उत्तर आहे ठक्कर बाप्पांना. पर्याय क्रमांक 2 ठक्कर बाप्पांना. चलो आगे. 7वा प्रश्न, पहा, कोसबाड येथे शैक्षणिक कार्यास सुरुवात कुणी केली? पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, ताराबाई मोडक आणि रमाबाई रानडे. कोसबाड येथे शैक्षणिक कार्याला सुरुवात कुणी केली? मोस्ट IMP प्रश्न आहे. पहा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ताराबाई मोडक यांनी कोसबाड येथे शैक्षणिक कार्याला सुरुवात केली होती. कोसबाड प्रकल्प कोणी सुरू केला? पहा, शैक्षणिक कार्याला सुरुवात ताराबाई मोडक यांनी केली, तर कोसबाड प्रकल्प कोणी सुरू केला? तर त्याचं अचूक उत्तर आहे, पहा ज्याला येते त्यांनी कमेंट करा. काय आहे उत्तर? अनुताई वाघ. कोसबाड प्रकल्प कोणी सुरू केला? तर अनुताई वाघ. आणि कोसबाड येथे शैक्षणिक कार्याला सुरुवात कोणी केली? ताराबाई मोडक यांनी. त्यानंतर 9वा प्रश्न, कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कुणी लिहिला? कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कुणी लिहिला? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनुताई वाघ यांनी कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ लिहिला आहे. चलो आगे. प्रश्न 10वा प्रश्न काय आहे? 10वा प्रश्न, तर
हिंदू सेवा संघाची स्थापना कुणी केली? हिंदू सेवा संघाची स्थापना कुणी केली? हिंदू सेवा संघाची स्थापना कुणी केली? पहा, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, दामू अण्णा टोकेकर. तर हिंदू सेवा संघाची स्थापना कुणी केली? त्याचं अचूक उत्तर आहे दामू अण्णा टोकेकर यांनी हिंदू सेवा संघाची स्थापना केली. पहा, मोस्ट IMP प्रश्न आहेत. 31 प्रश्नांची ही टेस्ट सिरीज. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 25पेक्षा जास्त मार्क जर मिळाले तर नक्कीच तुमचा त्या ठिकाणी परिपूर्ण अभ्यास म्हणावा लागेल. चला, पुढचा प्रश्न 11वा. आदिवासी सेवा मंडळाची स्थापना कुणी केली? सरदार पटेल, कॉम्रेड रेवजी पांडुरंग चौधरी, विनोबा भावे, पांडुरंग ढवळा साबळे. तर आदिवासी सेवा मंडळाची स्थापना कुणी केली? तर त्याचं अचूक उत्तर आहे कॉम्रेड रेवजी पांडुरंग चौधरी. पर्याय क्रमांक 2. आदिवासी सेवा मंडळाची स्थापना कुणी केली? कॉम्रेड रेवजी पांडुरंग चौधरी यांनी केलेली आहे. आगे बढो. 12वा प्रश्न, मोस्ट IMP प्रश्न. जव्हारमध्ये खरेदी विक्री संघाची स्थापना कुणी केली? पहा, जव्हारमध्ये खरेदी विक्री संघाची स्थापना कुणी केली? सरदार पटेल, कॉम्रेड रेवजी पांडुरंग चौधरी, विनोबा भावे, पांडुरंग ढवळा साबळे. तर जव्हारमध्ये खरेदी विक्री संघाची स्थापना कुणी केली? तर कॉम्रेड रेवजी पांडुरंग चौधरी यांनी केलेली आहे. त्यानंतर 13वा प्रश्न. ओम आदिशक्ती आदिवासी सेवा संघाची स्थापना कुणी केली? ओम आदिशक्ती आदिवासी सेवा संघाची स्थापना कुणी केली? विनोबा भावे, पांडुरंग ढवळा साबळे, रवींद्रनाथ टागोर, सरदार वल्लभभाई पटेल. पहा, त्याचं उत्तर आहे पांडुरंग ढवळा साबळे. पर्याय क्रमांक 2, पांडुरंग ढवळा साबळे. त्यानंतर 14वा प्रश्न आहे. या 14व्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी आदिवासी कल्याण केंद्र महाराष्ट्र. पहा, 14वा मोस्ट IMP प्रश्न. आदिवासी कल्याण केंद्र महाराष्ट्र ही संघटना कोणी स्थापन केली? चला सांगा, आदिवासी कल्याण केंद्र महाराष्ट्र ही संघटना कोणी स्थापन केली? सरदार पटेल, कॉम्रेड रेवजी पांडुरंग चौधरी, विनोबा भावे, पांडुरंग ढवळा साबळे. तर आदिवासी कल्याण केंद्र महाराष्ट्र ही संघटना पांडुरंग ढवळा साबळे यांनी स्थापन केली आहे. कोणी? तर पांडुरंग ढवळा साबळे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आदिवासी सुधार सेवा समितीची स्थापना कुणी केली? आदिवासी सुधार सेवा समितीची स्थापना कुणी केली? डॉक्टर रामराव वाडिवे, कॉम्रेड रेवजी पांडुरंग चौधरी, विनोबा भावे, पांडुरंग ढवळा साबळे. तर आदिवासी सुधार समितीची स्थापना कुणी केली? तर त्याचं अचूक उत्तर आहे डॉक्टर रामराव वाडिवे. आदिवासी सुधार सेवा समिती. त्यानंतर पुढचा प्रश्न. गोंडवान या नियतकालिकेच्या संपादकत्वाची धुरा सांभाळून आदिवासीमध्ये जागृती कुणी घडवली? तर त्याचं अचूक उत्तर आहे डॉक्टर रामराव वाडिवे. गोंडवान या नियतकालिकेच्या संपादकाची धुरा सांभाळून आदिवासीमध्ये जागृती कुणी घडवली? तर रामराव वाडिवे यांनी जागृती घडवली. पहा, त्यानंतर 17वा प्रश्न. 17व्या प्रश्नामध्ये आदिवासी विकास महामंडळ स्थापनेत आघाडीवर कोण होते? तर आदिवासी विकास महामंडळ स्थापनेच्या आघाडीवर कोण होतं? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. त्याचं अचूक उत्तर आहे बाबूराव नारायण मडावी. बाबूराव नारायण मडावी. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर जंगल बचाव मानव बचाव हे आंदोलन कुणी सुरू केले? जंगल बचाव मानव बचाव हे आंदोलन कुणी सुरू केले? तर त्याचं अचूक उत्तर आहे सुखदेव उईके यांनी जंगल बचाव मानव बचाव हे आंदोलन सुरू केलं. पहा, त्यानंतर पुढचा 19वा प्रश्न आहे. 19वा प्रश्न. आम्ही आमच्या आरोग्यासाठी नावाची संस्था कुणी स्थापन केली? तर त्याचं अचूक उत्तर आहे बाबूजी उईके. पर्याय क्रमांक 4, बाबूजी उईके. आम्ही आमच्या आरोग्यासाठी नावाची संस्था कुणी स्थापन केली? तर बाबूजी उईके. त्यानंतर श्रमिक महिला संघ कुणी स्थापन केले? श्रमिक महिला संघ कुणी स्थापन केले? तर त्याचं देखील अचूक उत्तर आहे कॉम्रेड नजूबाई आत्या गावित. पर्याय क्रमांक 4, कॉम्रेड नजूबाई आत्या गावित यांनी श्रमिक महिला संघ स्थापन केला. त्यानंतर 11वा प्रश्न. आदिवासी युवक क्रांती दल संघटनेची स्थापना कुणी केली? आदिवासी युवक क्रांती दल संघटनेची स्थापना कुणी केली? तर त्याचं अचूक उत्तर आहे रामचंद्र चिमाजी जंगले. पर्याय क्रमांक 4, रामचंद्र चिमाजी जंगले
यांनी काय केले? आदिवासी युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केलेली आहे. चलो आगे. 22वा प्रश्न. आमच्या गावात आम्हीच सरकार ही घोषणा कोणी दिली? पहा, महत्त्वपूर्ण घोषणा आहे. आमच्या गावात आम्हीच सरकार ही घोषणा कोणी दिली? तर त्याचं अचूक उत्तर आहे देवाजी तोफा. देवाजी तोफा यांनी काय केलं? घोषणा दिली आमच्या गावात आम्हीच सरकार ही घोषणा कोणी दिली? देवाजी तोफा यांनी. वारली चित्रकलेचे जनक कोण? तर वारली चित्रकलेचे जनक आहेत जीवा सोमा म्हसे. पर्याय क्रमांक 4 जीवा सोमा म्हसे हे वारली चित्रकलेचे जनक आहेत. हे देखील मोस्ट IMP प्रश्न आहे. आमच्या गावात आम्ही सरकार ही घोषणा कोणाची? देवाजी तोफा. वारली चित्रकलेचे जनक कोण? तर जीवा सोमा म्हसे. त्यानंतर 24वा प्रश्न आहे अनार्य दोष परिहार समाज या मंडळाची स्थापना कुणी केली? पहा, अनार्य दोष परिहार समाज या मंडळाची स्थापना कुणी केली? तर त्याचं अचूक उत्तर आहे गोपाळबाबा वल्लंगकर. गोपाळबाबा वल्लंगकर यांनी अनार्य दोष परिहार समाज या मंडळाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर 25वा प्रश्न. सरकारने पहिले फॅक्टरी कमिशन कोणाच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केले? सरकारने पहिले फॅक्टरी कमिशन कोणाच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी काय केलं? नियुक्त केलं. तर त्याचं अचूक उत्तर आहे अबॉय नॉट यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी पहिले फॅक्टरी कमिशन नेमण्यात आलं होतं. पहा, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे संयुक्त महाराष्ट्र सभा ही संघटना कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली? संयुक्त महाराष्ट्र सभा ही संघटना कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली? तर त्याचं अचूक उत्तर आहे रामराव देशमुख. रामराव देशमुख. पर्याय क्रमांक 2 संयुक्त महाराष्ट्र सभा ही संघटना कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली? तर रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली. चलो आगे. 27वा प्रश्न. घटना समितीचे अध्यक्ष कोण? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष आणि मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. पहा, घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर 28वा प्रश्न. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली? राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना ही S फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळी पहा, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळी कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला होता? तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चिंतामणराव देशमुख. संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष कोण होते? पहा, संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शंकरराव देव. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीचे सचिव कोण होते? तर त्याचं देखील उत्तर आहे SM जोशी. पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीची ही 31 प्रश्नांची टेस्ट मालिका या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. यापैकी जर तुम्हाला 25पेक्षा जास्त मार्क मिळाले असतील तर नक्कीच तुमचा चांगल्या प्रकारचा अभ्यास म्हणावा लागेल. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल VPN गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा. धन्यवाद.